नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवेश आणि आज आपण आलो आहोत आपल्या टीमसोबत एलावडे डॅमवर. आता इथून आपण एक अशी उत्कृष्ट दर्जाची वास्तुकला बघायला जाणार आहोत आणि असं एक सस्पिशियस ठिकाण आहे जे आतापर्यंत तुम्ही बघितलं नसाल. आम्ही तुम्हाला आज दाखवू. पण त्याआधी तुम्ही माझ्या पाठी बघू शकता प्रचंड जलाशय. हे आपले टीममेट आणि हा प्रचंड पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता. माझ्यासोबत आहे संचित माझ्यासोबत आहे संकेत, ऋषिकेश आणि आपला ट्रेकर मित्र संदेश. लक्ष नाही आहे त्याचं, जाऊ द्या, आपण पुढे जाऊ द्या. जिथे गावातून तुम्ही कुर्डू गावात आल्यानंतर हे जे तुम्हाला 2 रस्ते दिसतात पुढे, हा आपला त्या मंदिराकडे जातो. हा रस्ता तुम्हाला माझ्या पाठी दिसत आहे, हा कुर्डू गडावर जातो. इथली एक तुम्हाला ट्रेक आम्ही काही कालावधीनंतर दाखवू. पण आता आपण जाऊया इकडे. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला समजलं असेल की आपण कुठल्या तरी एका अतिशय मनमोहक ठिकाणी चाललो आहोत. तर हे एक माझ्या पाठी तुम्ही स्ट्रक्चर बघताय, ह्याला हेमाडपती महादेवाचं मंदिर असं नाव आहे याचं. हेमाडपती का, तर हेमाडपती ही एक मंदिर बनवण्याची शैली आहे. हे अख्खच्या अख्खं मंदिर आपण असंच्या असं स्ट्रक्चर सगळे दगड उचलून दुसरीकडे बनवू शकतो सेम. ह्याला ही अतिशय एक प्राचीन काळातली मंदिर बनवण्याची पद्धत आहे, जिथे दगडांशिवाय कुठल्याही सिमेंटचा किंवा चुन्याचा वापर केला जात नव्हता. तेव्हा या काळाचं हे मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवतो आतमधून हे कसं दिसतं. आतमध्ये तुम्हाला महादेवाची पिंड दिसत असेल आणि तुम्ही वर पाहू शकता हे पूर्ण मंदिर बिना कुठल्या सिमेंट कॉन्क्रीटनी बनवलेलं आहे. हे पूर्ण टोटल दगड काम आहे, याच्यावर कोरीव काम केलं आहे. बघू शकतो तुम्ही महादेवाची मूर्त. ते मागे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो, इथे येण्याचा रस्ता म्हणजे आपल्या ह्या साईडने जर तुम्ही येताय तर येलावडे मधून जिते गावात तुम्हाला यायला लागेल. जित्यामधून तुम्हाला कुर्डू गड जो ज्या साईडला आहे त्या साईडला तुम्हाला टर्न घ्यावा लागेल. कुर्डू गडाच्या साईडला न जाता कुर्डू गावातून आपल्याला
डाव्या बाजूला यायचं आहे. डाव्या बाजूला आल्यावर तुम्हाला हे मंदिर लागेल. इथे तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघू शकता. तुम्हाला हा जे दिसते हा कुल्लूगड आहे. इथे पण आपण एक ट्रेक करू. तुम्हाला हे सुद्धा दाखवलं जाईल. आणि माझ्या पाठी तुम्हाला दाखवतो हे काही मूर्ती आहेत ज्या दगडांमध्ये कोरल्या आहेत. यांची अतिशय भग्नावस्था करण्यात आली आहे. हे आधीच्या काळात जेव्हा इथे आक्रमण वगैरे झाले असतील तेव्हा हे अतिशय तोडमोड करण्यात आली आहे. हे तुम्ही बघू शकता. हे नंदीचं मुख आहे. इथे कदाचित पिंड पण असू शकते आणि पिंडीतून जे पडणारा प्रवाह असतो तो इथून कदाचित जात असेल. पण हे सगळं आता तुटलेल्या अवस्थेत आहे. हे तुम्ही काही डिझाईन्स बघू शकता. ह्या सगळ्या दगडात कोरलेल्या आहेत. ह्या एक चिनी काहीतरी बोलतात त्यांनी ह्या कोरल्या जातात. हे आता कोरणं जवळजवळ अशक्य काम आहे. पण हे तेव्हाच्या काळात करून दाखवलेलं आहे. पाठी तुम्ही बघू शकता. तुळस पण एवढी बारीकीने कोरले की हा टोटल एक दगड आहे. हा टोटल एक दगड आहे आणि त्यामध्ये सगळं कोरलं गेलेलं आहे. हे तुम्हाला जवळून दाखवतो थोडा. हे बघू शकता तुम्ही. हे सगळं एका दगडात कोरलेलं आहे. ही कदाचित अजून मोठी असू शकते तेव्हाच्या काळात. पण हे स्ट्रक्चर थोडं तोडमोड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता असे काही अवशेष इथे बाकी आहेत. तर असा एक आमचा प्रयत्न होता तुम्हाला ही कोरीव काम हे शिल्पकला दाखवण्याचा. अजूनही काही नमुने इथे आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. हे तुम्ही बघू शकता. हे एवढं बारकाईने केलेलं कोरीव काम हे या देवी देवतांच्या मूर्ती ह्यावर कोरल्या आहेत. इथे काही कृती करताना ह्या दिसत आहेत. हे समजणं थोडं आता कठीण वाटते. इथे अजूनही काही आहेत. नृत्यांचे वेगवेगळे प्रकार इथे दाखवण्यात आलेले आहेत. ही महादेवाची मूर्त आहे. नंदीचा एक छोटी मूर्त बनवण्यात आली आहे. कदाचित हा गणेशाची मूर्त आहे. ही गणेशाची ते मूर्त तुम्हाला दिसत आहे आणि ही कदाचित कार्तिकेय स्वामी आहेत.